या बस झाला स्ट्रगल. चई छपाक छपाक चलतात. चीन टपाक डमडम. मी टाकणार ती व्हिडिओ. चीन टपाक डमडम. चीन टपाक डमडम. इधर. अरे तू चालला की बोल तरी काय करू राहिलं. हे कोण आहे तरी काय रेस्क्यू टीम. रेस्क्यू टीम ऑन दी. आम्ही अरे साहेब चाललं तिकडे. हा ठीक आहे. ओके ओके. आम्ही रेस्क्यू काय काय केलं. आम्ही साऊंड हिमलेट आणि या मुलाच्या 2 बॅगा अशा. 2 नाही एक. मी नाही आणली बॅग. मी नाही आणली बॅग तुमच्या खांद्यावर. मग पाठवू लागतं तशीच आहे का अशा गावात बॅग राहतो सांगा ना राव. बॅग सिनेमॅटिक. ठीक आहे हे पहा. This is how Pemgiris look like in rainy season. बंद कर. मी सिनेमॅटिक सोडूया तुमच्याकडे. मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता इथं ना पूर्ण खाली शेवाळ आहे सगळ्याच्या सगळं. पण ना विनाकारण हे पॅरेंट्सना रिस्क घेऊन राहिले लहान लग्न काहीच गरज नव्हती जायची. त्यांना नाही म्हणून सांगितलं तरी काही ऐकलं नाही. मी आता ॲडव्हान्सपणामध्ये तरी येणार तरी पण खाली गेलं तर वापस नाही डायरेक्ट एंड तिकडे ऐकत नाही पॅरेंट्स. काही मुलांना आपण दोष देतो पण खूप पॅरेंट्स लोकांच पण असते. काहीच गरज नव्हती. इथं सगळं खाली शेवाळ आहे. आयजच खटाकला ऐकत नाही डायरेक्ट त्या कोपऱ्यामध्ये एक धबधबा आहे ते चालली तिकडं विनाकारण. सर तिकडं सिनेमॅटिक शूट घेऊ राहिले. आता ते झुंपण नाही होणार. हे झुंपं का करतात झुंबे येत नाही. गोप्रोमध्ये झुंबणे आहोत. तर सर तिथे उभा राहून सिनेमॅटिक काढ राहिले आणि आम्ही हे प्रकार आणला आहे. मर्डर केलं आहे. मर्डर आहे सर. ते नाचू राहिले. सर म्हणताय चीक डबाक डमडम चपक चपक थैया थैया लेट पण सरांचं ये सर नाचू राहील. हां हां ती वाली येऊ चालेल. डन सीन. ओके बाय. BTS तुम्ही बघितला. BTS म्हणजे लाईक बिहाइंड द सीन नॉट ते BTS मनाला जीव पडला असतो. तर आता बाकी शूट करतो आम्ही बाजूला आहे थोडंसं पाण्यापासून. आता एक तिथे घेतला बाकी साईड बाय साईड घेऊ कारण टेक याचं व्हिडिओ काढायचे म्हणल्यावर विषय चांगला करावाच लागतो. बरं
फायनली आम्ही आमचं इथलं आवरलं आहे. तर आता ना आम्ही म्हणजे आज तुम्ही बॅकग्राऊंड बघितलंच, व्हिडिओ तुम्ही बघणारच आहे. तर इथलं आवरलं आहे, तर आता जातो वडाखाली, तिथं थोडेसे व्हिडिओ काढतो, कारण पाऊस सारखा वाढू राहिला आणि इक्विपमेंट जे आहे त्यांचीच भीती. बाकी आम्हाला भिजायचं काही टेन्शन नाही, आम्ही भिजणार आहे. पण इक्विपमेंटचं टेन्शन आहे. थोडंसं गोप्रो येड्यावानी करायला लागलं पावसामध्ये, तर थोडासा त्याला शांत करावं लागणार आहे बहुतेक. चला निघूया आपण तिकडे. नमस्कार सारखं नमस्कार घालतो आपण. बघा फायनली आपण आलो पुन्हा पेमगिरीच्या वडाकडे. इथेही काही टेक घेणार आहोत, कारण लोकेशन बादशाह आहे टेक घेण्यासाठी. आणि देवाचं दर्शन तर लांबूनच घेतो, कारण काल नॉनव्हेज खाल्लेले, काल खाल्लं ॲक्च्युली, पण तरी बरं वाटत नाही मनाला, म्हणून मग आता इथूनच नमस्कार इथूनच केला आणि आम्ही व्हिडिओला ते करणार आहे. व्हिडिओ काढायचे खाऊन घ्या मग बोला. काम घेतो मग बोलतो. इथं थोडेसे टेक घेऊ आणि इथून निघायची गोळी घेऊ. हॅलो गाईस. तू कसा आला रे? तू कसा आला? इथं रेंज नाही आहे, म्हणून आम्ही जे व्हिडिओ पाहिजे सर्व्हिसिंग माझी गाडी करायली. आता बाकी त्यानं सर्व्हिस आमचे शूट घेतलेत, एकदम जे व्हिडिओ काढायसाठी आलो ते झाले काढून. आता फक्त रेंज आली की व्हिडिओ एकदा काढून घ्यायची विपोची सर्व्हिसिंग माझी. आणि आम्ही इथून डायरेक्ट क्लासवर जाणार, कारण पाऊस एवढा चालू आहे. थोडंसं गोप्रोच्या स्क्रीनमध्ये थोडंसं पाणी गेलं आहे आणि इथून डायरेक्ट क्लासवर जाऊनच आपण व्हिडिओचा एंड करूया. एकदा आमचं शूट झालं का त्याच्यानंतर एक तुम्हाला सांगतो मी काय करायचं. तो रेंजसाठी बघू राहिला. अरे एकदम सेंट होऊ दे. हेल्मेट डोक्याला लागेल पाहिजे. तर मित्रांनो सगळं एकदम म्हणजे सगळं फिरून झालं, आमचा व्हिडिओ शूट करूनही झाला. आणि इथं वडाच्या शेजारीच एक छोटंसं हॉटेल आहे ना, तिथंच कांदा भजी नाश्ता असतो. इथं पाण्यापावसाचा एकदम मस्त नाश्ता आहे. इथं नाश्ता केला. आता आम्ही निघणार आहे. आता रस्त्यानं मी गोप्रो काय लावणार नाही आहे डायरेक्ट रिटेकचा. डायरेक्ट क्लासवरच जाऊन आम्ही व्हिडिओचा एंड करूया, भेटूया डायरेक्ट क्लासवर. ओके. तर फायनली आलो क्लासवर आणि आम्ही फिरून आलो. आमचा पूर्ण ब्लॉग शूट झाला आणि पूर्ण टेकही आमचे झालेत. तर विषय काय झाला की मध्ये ना पाऊस खूप वाढला, त्याच्यानंतर थोडंसं स्क्रीनमध्ये पाणी गेलं. तर त्याच्यामुळे मी काय केलं की येताना गाडीला म्हणजे कॅमेरा लावला नाही हेल्मेटला आणि डायरेक्ट आलो आणि इथं डायरेक्ट एंड करतो आता. तर असा होता ब्लॉग. गाडी पेमगिरी तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं. माझ्या ह्याच्यामध्ये पण पेमगिरीचे जो पुढचे धबधबे आहेत ते व्हायला नव्हतं, ते सुद्धा यावेळेस मी शूट केले. तर आहे पर्यटक स्थळ फिरण्यासारखे, काही रिस्क वगैरे नाही, पण थोडीशी एका ठिकाणी रिस्क आहे. पण तिथंच आम्ही काही गेलो नाही. एकच धबधबा आम्ही बघितला, सेकंड धबधबा आम्ही गेलो नाही, कारण जाताना ते पाणी क्रॉस करून जावं लागतं ना. तर तिथं काय म्हणतो आपण शेवाळ होतं ना, तर सटकायची भीती जास्त होती आणि आमच्याकडे इक्विपमेंट जास्त होते व्हिडिओ काढण्यासाठी, साऊंड वगैरे किंवा गोप्रो वगैरे. तर त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही. तर असाच होता आजचा ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मे बी ब्लॉग नंतर येईल, पहिली व्हिडिओ येईल, ठीक आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. चला येतो.